भाजपची लोकसभेची संभाव्य उमेदवारांची यादी झी 24 तासच्या हाती लागली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी पुन्हा वाराणसीमधून निवडणूक लढणार असल्याची माहिती सूत्रांकडून कळतेय. तर वसुंधरा राजे, शिवराज सिंग चौहान यांना आता लोकसभेच्या रिंगणामध्ये उतरवलं जाणार आहे. वसुंधरा राजे झारवाडमधून तर विदिशामधून शिवराज सिंग चौहान यांना तिकीट दिलं जाणार आहे. अमित शहा गांधीनगर तर स्मृती इराणी अमेठीतून निवडणूक लढणार असल्याची माहिती सूत्रांकडून येते. भाजपची पहिली यादी लवकरच जाहीर होणार आहे आणि ही यादी झी 24 तासच्या हाती लागली आहे. संभाव्य यादी आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी पुन्हा वाराणसीमधून निवडणूक लढणार आहेत. त्यामुळे वाराणसी हाच त्यांचा लोकसभेचा मतदारसंघ असणार आहे असं माहिती कळतेय. तर वसुंधरा राजे आणि शिवराज सिंग चौहान यांना आता लोकसभेच्या रिंगणामध्ये उतरवलं जाणार आहे. आमचे प्रतिनिधी रामराजे शिंदे सध्या आपल्याबरोबर जोडले गेले थेट दिल्लीमधून. राम, महत्वाची बातमी झी 24 तासच्या प्रेक्षकांसाठी आपण सांगतोय. सगळ्यात पहिली महत्वाची गोष्ट, भाजपची लोकसभेची यादी झी 24 तासच्या हाती लागली आहे. कोणाकोणाची नावं नेमकी पुढे येतात? बिलकुल बहुतांश म्हणजे की पहिली जी यादी येणार आहे त्यामध्ये ज्येष्ठ नेते असणार आहेत आणि साहजिकच आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी कुठून लढणार या संदर्भामध्ये साशंकता उपस्थित केल्या जात होत्या. परंतु या यादीमधून स्पष्टपणे दिसतंय की पंतप्रधान नरेंद्र मोदी पुन्हा एकदा उत्तर प्रदेशमधल्या वाराणसीमधून लढणार. म्हणजेच की ही त्यांची तिसरी वेळ असणार आहे, तिसरी टर्म असणार आहे इथून लढण्याची. परंतु त्याचसोबत जे राज्यातले मोठे नेते आहेत, मोठे चेहरे आहेत, मग ते राजस्थानमधले वसुंधरा राजे हा चेहरा मोठा आहे, तर दुसरीकडे मध्य प्रदेशमधले शिवराज सिंग चौहान, तर या दोघांनाही लढावं लागणार आहे लोकसभा. झालावाड हा मतदारसंघ आहे वसुंधरा राजे यांचा आणि शिवराज सिंग यांना पण मध्य प्रदेशमधून लढावं लागणार आहे. परंतु त्याशिवाय सुद्धा आता जे लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला आहेत त्यांना सुद्धा निवडणुकीच्या मैदानामध्ये उतरवलं जाणार आहे आणि कोटा या ठिकाणावरून हा त्यांचा मतदारसंघ आहे, तिथून ते लढणार आहेत. तर आणखीन एक महत्वाचा मुद्दा म्हणजे की स्मृती इराणी अमेठीमधून लढणार आहेत, कारण अमेठी हा राहुल गांधी यांचा मतदार क्षेत्र होता आणि स्मृती इराणी यांनी राहुल गांधी यांचा पराभव केला होता. त्यामुळे आता स्मृती इराणी पुन्हा एकदा अमेठीमधून लढणार असल्याची माहिती मिळते. त्यामुळे आता काँग्रेसकडून तिथे कोण लढणार, प्रियंका गांधी की राहुल गांधी हे लढणार आहेत का, दोघांपैकी कोण लढणार याकडे लक्ष लागलेलं आहे. त्याशिवाय अनेक चेहरे जे आहेत ते पुढे आलेले आहेत आणि गुना हा मतदारसंघ आहे की जिथून ज्योतिरादित्य शिंदे जे आहेत त्यांना लढवलं जाणार आहे. इंदोरमधून कैलास विजयवर्गीय यांना सुद्धा लढवलं जाणार आहे, जे फायर ब्रँड नेता म्हणून नरोत्तम मिश्रा यांना समजलं जाते, भोपाळमधून लढणार आहेत. शिवराज सिंग चौहान जे आहे ते विदिशा इथून लढणार आहेत आणि राजनाथ सिंग म्हणजे की जे अगोदर या भागातून नोएडामधून ते लढले होते, परंतु यावेळी ते लखनौ मधून लढणार असल्याची माहिती मिळते. तर मुझफ्फरनगर म्हणजे उत्तर प्रदेशचा जो बेल्ट आहे ज्याला शुगर बेल्ट म्हणतात, जिथे ऊस मोठ्या प्रमाणात येतो, पश्चिम भाग आणि जिथे जाट कम्युनिटी जास्त आहेत आणि तिथूनच शेतकरी आंदोलन जे आहे ते पुढे आलं होतं. तर त्या मुझफ्फरमधून संजीव बालियान हे जे आहेत यांना लढवलं जाणार आहे. आणि मथुरेमध्ये मात्र एक संभ्रम आहे की हेमा मालिनी यांना पुन्हा तिथं तिकीट मिळेल का, कारण त्यांची मागच्या 5 वर्षामध्ये मथुरेला त्यांचं जाणं कमी झालं होतं. मग अशा वेळी दुसरा पर्याय काय देता येते का ते सुद्धा पाहिलं जाणार आहे. अमित शहा गृहमंत्री आहेत, ते सुद्धा गांधीनगर मधून लढणार असल्याची माहिती मिळते. जामनगर मधून पुन्हा मदान हे लढणार असल्याची माहिती मिळते. तर अशा प्रकारचे काही चेहरे जे आहेत महत्वाचे, तर त्यांच्याविषयी यादीमध्ये नाव असले. ठीक, महाराष्ट्राच्या दृष्टीने सुद्धा ही यादी अत्यंत महत्वाची ठरणार आहे. राम, धन्यवाद तुर्तास दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीसाठी. रामराजे शिंदे आमचे प्रतिनिधी दिल्लीमधून आपल्याबरोबर होते. तेव्हा भाजपची लोकसभेची ही संभाव्य यादी झी 24 तासच्या हाती आलेली आहे.